आणि संघर्ष करा. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला शिक्षण प्राप्त करायचे, ज्ञानवंत व्हायचं आहे. विषय कोणता का असना त्या विषयामध्ये आपल्याला परिपूर्ण बनायचंय. त्याच्यानंतर संघटित व्हायचंय. संघटित होणं म्हणजे आपण आपल्या घरातल्या अगोदर संघटित करायचंय आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या परिसरातील लोकांना संघटित करायचं आहे. आता मी कालपासून थोडस जास्त म्हणजे इथं राणीसावरगावला मुक्कामी आल्यामुळं सरांसोबत थोडा जास्त वेळ घालवण्याचा योग आला आणि देवीच्या दर्शनाला सुद्धा जाऊन आलो. कमीत कमी एक 100 लोकांनी तरी सरांना नमस्ते केला. मला आनंद वाटला ते पाहून. पैसा तर कुणीही कमवतो, कारण पैशापेक्षा माणसं कमवणं आणि माणसांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदरभाव निर्माण करणं हे सगळ्यांचा आणि सध्या आता उद्याच्या 11 तारखेला म्हणजे बहुतेक उद्याच आहे, तर संस्कृत विषयाचा बोर्डाचा पेपर आहे आणि 7, 8, 9, 10 हे 4 दिवस आम्ही आमच्याकडे जे शिकणारे विद्यार्थी आहेत 10वीचे त्यांना 3-3 तास आम्ही रिव्हिजन घेत आहोत. पूर्ण 8वी, 9वी, 10वीचं वेगवेगळे क्वेश्चन पेपर सोडवून घेणे या माध्यमाने त्यांची तयारी करून घेणं सुरू आहे. मग सरांना म्हटलं होतं मी एक साधारणतः 15 मार्चच्या नंतर आपलं भेटूया, पण सरांनी आग्रह केला की आम्ही विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं होतं आणि आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे सुंदर उपक्रम सादर केले होते, त्यातून आम्ही काही विद्यार्थ्यांना बक्षीस पात्र ठरवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र वगैरे देण्यात यावं आणि बाकी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, हा सरांचा प्रामाणिक उद्देश होता. आणि सरांचा शब्द मीच काय कोणीही टाळू शकत नाही, कारण त्यांच्या त्या बोलण्यामध्ये गोडवा आहे आणि तुम्ही सुद्धा अतिशय उत्साहानं सरांना सांगितलेल्या सूचनांचं पालन करत असाल, केलेलं असेल अद्यापर्यंत. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण येणाऱ्या परीक्षेला जे काही सामोरे जाणार आहात त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, उभा आहे आपल्या सर्वांच्या आभार प्रदर्शनासाठी. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.